पाण्याविषयी दोन शब्द सांगणार आहे। पाणी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे। पाणी जर नसेल तर आपण जगू शकत नाही, कारण की आपण जर पाणी नाही पिलं तर काही दिवस जर आपण पाणी नाही पिलं तर आपण सुकलो आणि सुकतो। जसं की झाडांना पाणी नाही भेटलं तर झाड ते सुकतात, तसंच आपल्याला जर पाणी नाही भेटलं तर आपण पण सुकून जातो। आपण सर्वात अगोदर शेतामध्ये जे ओढे असतात ते ओढे मोठमोठे करायला पाहिजे, कारण की तिथून पाणी वाहतं आणि त्याच्यात पाणी ते मुरू शकतं, कारण की ते पाणी जर मुरलं तर तेच आपल्या आजूबाजूच्या ज्या विहिरी ते बोरांमध्ये तिथं ते पाणी जाऊ शकतं आणि तेच पाण्याची पातळी वाढू शकते। कारण की आपण जर खड्डे खांदले, ओढे जर आपल्या रानाच्या बहुत जर ठेवले तर आपल्या तेच ओढ्याचं पाणी, याचं पाणी, खड्ड्याचं पाणी आपल्या रानात, विहिरीला, बोराला भेटू शकतं आणि मग आपल्याला पाण्याची गरज जी लागते ती पाण्याची गरज आपण उन्हाळ्यात दूर करू शकतो। कारण की आपल्या गावामध्ये काही आजूबाजूच्या गावामध्ये पण नाही का टँकरची गरज लागते, कारण की उन्हाळ्यात कुणाला पाणी भेटत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं हेच आहे की आपण पावसाळ्यात जर पाऊस पडला तर आपण त्याचा नुसता आनंद घेतो, पण ते ओढे खांदत नाही, कोणी खड्डे खांदत नाही। तर तेच मोठा प्रश्न आहे की आता जर आपण आनंद घेतला तर पुन्हा उन्हाळ्यात आपल्याला तसंच करावं लागतं। त्याच्यामुळे नाही का आपण खड्डे खांदायला पाहिजे, पुन्हा पाण्याचा कमीत कमी वापर करायला पाहिजे, पाण्याचा बचाव करायला पाहिजे, कारण की पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही। आपल्यालाच नाही तर सर्व प्राण्याला, झाडांना, सगळ्यांना पाणी लागतं, कारण की आपण मानव आहेत। आपल्याला कळते की आपल्याला पाण्याची गरज आहे, पण बाकीच्या प्राण्यांना, झाडांना, त्यांना त्याच्याशिवाय, आपल्याशिवाय त्यांना कोणीच पाणी देऊ शकत नाही। कारण की जरी एवढा मोठा तलाव असला आणि तिथं जर आजूबाजूला गाव आणि तिथंच जर प्राणी राहत असले तर त्या गावातील सर्व माणसं त्या पाण्याला घेऊ शकतील, पण ते प्राणी आपल्याला घेऊन ते पाणी पिऊ शकत नाही, कारण की आपण इतके निष्ठुर आहोत, कारण की आपण आपलंच पाहतो, बाकीच्या प्राणीच पाहत नाही। देवाने फक्त आपल्यालाच बुद्धी दिलेली आहे की कारण की प्राण्याचं पण आपल्यालाच बघायचं, पण आपण आपलंच बघतो आणि आपण नाही का कमीत कमी पाण्याचा वापर केला पाहिजे। धन्यवाद।